कारण माझे समालोचन फार पुणा आणि पाहायला भेटणार तुम्हाला पुणा साईडला, सातारा साईडला, या साईडला माझं समालोचन असते. परंतु आज मी खेळायला आलो, मला संधी भेटलेली आहे, त्याबद्दल आरुष इलेव्हनचं मनपूर्वक आभार मानतोय. धावता समालोचक उर्फ दशरथ पाटील याची मी मिनिंग करतो, कोणी राग मानून घेऊ नका. गावठीमध्ये म्हटलं की आज रविवार, परंतु रविवार हा का फुकट गेलाय? आज आहे महाशिवरात्र. महाशिवरात्र असल्या कारणाने रविवार सरांचा पोट गेला. पहिला चेंडू टाकतोय, पाहायचा आहे विकुल. वैभव याला, वैभव खेळण्यासाठी सज्ज आणि लेगच्या दिशेने, आणि पहिली कॅच सोडलेली आहे. पहिली कॅच नाही सोडली, तुम्ही मॅच सोडली की काय? पाहायचा, एक धाव पळून काढतात, दुसरी धाव पळून काढतात, 2 धाव पळून काढल्या, 2 धाव सहजपणे, तिसरी धाव सुद्धा पळून काढल्यात आणि 3 धावा सगळी धावसंख्या पोहोचते. 1 चेंडू मागे 3 धावा, बिनबाद 3, 1 चेंडू मागे 3. वैभव खाता खोलते 3 धावेवर. आता रोहित सामोरे जातील विकुल याला. विकुल हा सुरेख असा गोलंदाज आहे, फारसा अनुभव असलेला जांभूळपाडा संघातून. किसन पाटील याचा भाचा मानला जातोय तो. पाहायचा आहे सुरेख अशी गोलंदाजी विकुल याची. सुरेख असा रन पाहायला भेटतोय. दुसरा चेंडू पाहायचा आहे. हो सुरेख चेंडू पाहायचा आहे तिथे, आणि मात्र लेग बाईच्याही स्वरूपात संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाते आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत पोहोचली ती 4 वर. आणि वैभव यांनी पहिल्या चेंडूमध्ये 3 धाव पटकावल्या होत्या. रणजित काहीतरी तिथे पिचचं कारण सांगतोय. रणजित सुद्धा एक अनुभवी खेळाडू जांभूळपाड्यात संघातून पाहायला भेटतोय. पाहायचा आहे वैभव याला, पाहायचा आहे विकुल काय करतोय. पुढचा चेंडू वैभव याला पाहायचा आहे. झेल आहे की काय ती पाहायचा आता तिथे मात्र. आणि वैभव याचा मात्र गडी बाद झालेला आहे. सुरेख चेंडू आणि वैभव हा तंबूच्या आतमध्ये परततोय आणि संघाची धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद. 3 चेंडू मागे 4 धावा आणि विकुल याला सफलता भेटते. अप्रतिम झेल पाहायला भेटला. अजित याने सुरेख झेल पकडला. आता त्याची जागा भरण्यासाठी ते यश नामदेव वैती यांचे सुपुत्र. आणि डीबीएन कॅमेरा कॅचअप केलेला आहे. खरोखर डीबीएन कॅमेरा असा आहे की कुठे पण जाओ. आणि आज एक छटकार आम्हाला त्यांनी लगेच कॅचअप केला. आज वानखेडे स्टेडियमवर डीबीएन कॅमेरा पाहायला भेटतोय. असं की नाही, इंटरनॅशनल सुद्धा करेल तो, त्यात काही शंका नाही. कारण डीबीएन कॅमेरा असा आहे की तो कॅमेरा आपल्या आगरी समाजाचा आहे, आगरी कोळी समाजाचा आहे आणि तो समाजाला पुढे घेऊन जातोय तो डीबीएन कॅमेरा. खरोखर मनपूर्वक आभार डीबीएन कॅमेराचा सुद्धा. पाहता यश काय करतोय आणि यश याने खेळून काढला चेंडू. पाहता रणजित झेल सोडतोय की नाही, आणि रणजित त्याने मागे गेला, पुढे आला, पण झेल सोडला आणि 2 धावा काही रोखू शकला नाही. जर यश याने 2-3 छक्के मारले तर रणजित याची मला वाटते कानपट्टी संध्याकाळी काढते झाली गावातील. हा झेल सोडला नाही. पाहायचा यश हा चांगला नामदेव वैती यांचा सुपुत्र आहे. पाहायचा आहे यश टू विनीत. रिवर्स खेळून काढला चेंडू. पाहायचा आहे 1 धाव पळून काढतोय, चौकाराच्या दिशेने येतोय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटे की 2 धाव काही रोखू शकत नाही. 2 धावेवर समाधान मानावं लागते. 2 धाव्याने संघाची धावसंख्या आतापर्यंत पोहोचते ती 8 धावेवर. सुरेख गोलंदाजी करतोय विकुल. जखडून ठेवले ते कसरली संघाला. फारसा अनुभव असलेला हा संघ आहे. तुल्यमान कधी 40च्या प्लस धावा करायला पाहिजे, कारण विजय, किसन, नागेश, रणजित असे त्यांचे स्फोटक फलंदाज आहेत त्यांच्यात सुद्धा. पाहायचा यश काय करतोय. हो सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी. पाहायचा आहे वाईटसाठी किती स्कोर. 8 धावा झाले आहेत. लास्ट चेंडू बाकी आहे. वाईटसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. स्प्रे थोडं नचक भरलेलं आहे कामराला, कारण थोडासा ग्राउंडच्या आउटफील्ड थोडीशी, कारण कमी जेसीबी ते येत नाही तर कमी फिरवली जाते जेसीबी, त्याच्यामुळे थोडीशी आउटफील्ड. तरी चांगलं काम मैदान बनवले आरुषी इलेव्हनने. एवढ्या लांब आहे मैदान, तरी
खांबे बिंबे आहेत तरी चांगलं मैदान बनवले. खरोखर आरुष इलेव्हनचं इतकं रस्ता नसतानासुद्धा चांगलं मैदान बनवणं हे फारचं महत्त्वाचं असते. आणि अशा मैदानामध्ये मैदान बनवणं हे फार भाग्याचं काम पाहायला भेटते फणसपाडा संघातून. वाईट चेक करायचा आहे. तिसरा पंच नाही, तिसरा पंच थोडा जेवायला गेला तर आम्ही थोडा चेक करतो. कारण पंच बघतील, कारण आमची टीम सुद्धा आहे. जर आम्ही दिली तर तुम्हाला वाटेल का असं तसं नको, कारण दोन्ही संघ आपले आहेत. आणि कॅमेरा असा आहे की तो कुठे तुम्ही सांगा एम्पायर तिकडे घेईल. एक राजा बकुलचं गाणं आहे, वाकून घेऊ का पुढून घेऊ का झाकून घेऊ, कसं घेऊ तसा घेईल कॅमेरा. बघा डीबीएनची खासियत काय ते आहे. जणू आपण IPL खेळतो काय असं वाटते आता डीबीएनच्या लाईव्हच्या याच्यामुळे. आणि पंच वाईट घोषित करतात पंच, आणि वाईट घोषित केलं. खरोखर पंच तीक्ष्ण प्रश्न आहेत, चांगले पंच आहेत. ते पाहायला भेटतात मैदानाच्या आतमध्ये. म्हटलं की सपाल्यावरून आले आहेत, एक समुद्र पार करून. मित्रांनो, पंचांना कोणी कधी वादविवाद करू नये. पाहायचा एक धाव ही खात्यामध्ये आलेली आहे. इकडनं समीकरण चेंज होते की काय, कारण ही खात त्यांच्यामध्ये. सचिन पाटील पुन्हा सचिन पाटील यांचं इथे आगमन झाले. त्यांच्यापुढे आरुष इलेव्हन हे त्यांचं मनपूर्वक आभार मानतोय. खरोखर जर दानशूर व्यक्ती असली तर मॅच भरण्यासाठी मजा येते. आणि संघाची धावसंख्या आता होते ती 10. एक गडी बाद. पाहायचा पुढचा चेंडू. एक वाईटने समीकरण कसराली संघाचा इथे जाताना 6 धावेसाठी अप्रतिम षटका यश याच्या बॅटच्या पल्ल्यातून. देखना फटका पाहायला भेटतोय. जितका देखना दिसायला यश तिथं देखना फटका पाहायला भेटतोय यशच्या बॅटच्या पल्ल्यातून. ही कसराली संघाची खासियत आहे की त्यांना जर कुठेतरी एक्स्ट्रा काय भेटलं की लगेच ते पुढे जातात, आणि वाईट एक्स्ट्रा भेटला लगेच षटकार गेला आणि संघाची धावसंख्या लगेच 16 पोहोचली. आता येतोय त्याचा भाऊच विराज गोलंदाजीसाठी. दुसरं षटक घेऊन येतोय विराज. अजूनही कसरालीचा हार्दिक पांड्या बॅटिंगवर आहे. रोहित पाहायचा रोहित काय करतोय मैदानाच्या आतमध्ये. जणू काय 2-4 वर्ष अशा रोहित याने आपली खेळपट्टी प्रेमात पाडली होती. आणि आज काय चेंडू जातोय, एकदा पळून काढतोय. आणि जणू काही थोडंसं मी म्हणतोय की रोहित हा प्रेमात पडला की काय आता. पण 2 धाव पळून काढतोय. संघाची धावसंख्या आतापर्यंत होते ती 18.
आणि खरोखर सुधीर वैती एक अनुभवी खेळाडू आहेत. ऑल इंडियामध्ये त्यांचा चान्स लागला होता, परंतु कंबरेमुळे ते खेळले नाही. सुधीर वैती मॅनफॉर्म कसराली, थोडी कमरेला दुखापत असल्यामुळे ते ऑल इंडिया आज विजीपेड होती, त्याच्यामध्ये त्याला चान्स लागला होता, परंतु खेळले नाही ते. आणि आता आपल्यासाठी समालोचक येतात खाडीगावचे, ज्यांनी थोडक्या कारणासाठी त्याची IPL चुकली असे समालोचक. कारण ज्यावेळी IPL होती त्यावेळी त्याच्या घशाला थोडा प्रॉब्लेम झाला होता. हा खरंच ही गोष्ट खरी आहे, IPL चुकली होती. परंतु आता तो समालोचक, खरोखर मी म्हणते की चान्स अशा लोकांना द्या की जे आपल्या विभागातून आहेत. लाईव्हवाले बोला, एम्पायर बोला, कॅमेटर बोला. कारण थोडंसं आपला जर पैसा आपल्याकडे ठेवायचा असेल तर आपल्या लोकांना चान्स द्या. काय मॅचला टाईम होते पाहायचं. आता काहीतरी दुखापत झाली आहे आणि एक पिरियड चेंज झाला वाटते. विराज बाहेर. विकुल, हा विकुल याला थोडासा कमरेला नचक आली. आणि एक अशी दानशूर व्यक्ती खालडी गावातून गजानन दाजी भगत, ज्येष्ठ कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीचे, यांच्याकडून मंडळाला देणगी स्वरूपात 4,000 रुपयाची देणगी आली. त्याच्याबद्दल मनपूर्वक आभार मानतोय. आरुष 11 संघ पाहायचा आहे वैती. आणि कुठेतरी बघा मित्रांनो, काय कमी पडलं तर आपाप देव देतो. तुम्ही प्रयत्न करत राहा. थोडे तुमचे कमी झाले होते, लगेच ते इकडे तुमचे ॲड झालेले आहेत. पाहायचा वैती. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. बघा कोडा आहे, कोड्यामध्ये समजून घ्या सगळ्यांनी. निर्धाव चेंडू पाहायला भेटतो वैती. आणि विराजाच्या चेंडून संघाचा आतापर्यंत परिस्थिती 18 एक गडी बाद. पाहायचा विराज तिसरा चेंडू टाकतोय. रोहित याला, रोहित पाहायचा आहे काय करतोय आता मैदानाच्या आतमध्ये. हो हो हो, सुरेख चेंडू, सुरेख चेंडू पाहायला भेटते. निर्धाव चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला भेटतो मैदानाच्या आतमध्ये. आता यश जातोय आणि त्याला काळमंत्र देतोय. पाहायचा आपल्या पार्टनरला कमबॅक कसं करायचं. यश त्याच्यासाठी काहीतरी त्याला काळमंत्र देतोय. आणि काळमंत्र कुठल्या पद्धतीने यश प्राप्त करतोय ते रोहित याच्या बॅटच्या पल्ल्यातून. परंतु विराज हा मैदानाच्या आतमध्ये आपली विराज बंद दाखवतोय. पाहायचा चौथा चेंडू विराजाचा. हो हो हो, पुन्हा चेंडू आणि गडी तिथे बाद झालेला आहे. विराज, रोहित बाद झालेला आणि विराजाला सफलता भेटलेली आहे. अप्रतिम गोलंदाजी मानायला लागेल विराजाची. उत्साह पाहायला भेटतोय तो जांभूलपाडा संघातून. आता एक दुसरा फलंदाज जातोय तो भाविक, जो नाशिक येथे खेळून आलेला हा फलंदाज भाविक. भाविक हा फलंदाज सुद्धा चांगला स्फोटक फलंदाज आहे. परंतु विराज यांनी काहीतरी कमबॅक केलेलं आहे. पहिल्या चेंडू मागे 2 धावा दिल्या, नंतर ते 3 चेंडू निर्धाव, 2 चेंडू निर्धाव, तिसरा गडी बाद. आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 2 गडी बाद 18. पाहायचा आहे आता कुठल्या पद्धतीने. आणि लेफ्ट हँड बॅट्समॅन आलेला आहे तो भाविक वैती. भाविक वैती पाहायचा आहे काय करतो मैदानाच्या आतमध्ये आता भाविक वैती. आणि हा भाविक वैती कसाली गावातून. हो हो, चेंज ऑफ डिलेव्हरी पाहायला भेटतो मैदानाच्या आतमध्ये. स्लोअर चेंडू पाहायला भेटतोय विराज याच्या गोलंदाजाच्या मार्फत. सुरेख गोलंदाजी पाहायचा आहे. 2 बंधू, एक बंधूने सुरेख गोलंदाजी केली, तर दुसरा बंधू आला त्याने ही सुरेख गोलंदाजी केली आणि जखडून ठेवलेलं आहे ते कसराली संघाला. शेवटचा चेंडू पाहायचा आहे ते मैदानाच्या आतमध्ये. हो, एकदा पळून काढतोय. पाहायचा आहे दुसरा. मित्रांनो,
इकडनं आवाज चालवतो जाना जाना, पण कारण तो एकच धाव आहे. त्यालाही त्याच्या फलंदाजीवर फारसा भरोसा आहे. त्यांनी एक धाव फक्त पळून काढलेली आहे, कारण त्यांनी स्ट्राईक स्वतः ठेवलेली आहे आपल्याकडे भाविक यांनी. आणि 2 षटकामागे संघाची धावसंख्या आतापर्यंत पोहोचते ती म्हणजे 19 धावसंख्या पोहोचते. 2 गडी बाद. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. असं मला वाटलं, पहिला वाटलं की डीजे नव्हता की काय, पण तो डीजे सुद्धा जागा झाला. त्याला समजलं आता मॅचला रोवण्यात आलेली आहे. धन्यवाद डीजे. डीजे यश, डीजे यश नॉन स्ट्राईक व यश गोलंदाजीसाठी येतोय तो अजित, आणि फलंदाजीसाठी आहे तो भाविक. पायाचा अजित. हो, सूर्यकाचा खेळून काढला चेंडू पात्र. एकच धाव आणि स्ट्राईक यश याने आपल्याकडे ठेवलेली आहे. स्फोटक फलंदाज पाहायला भेटतो. आता त्याच्या बॅटच्या पल्ल्यातून 10 धावा आल्यात, तो म्हणजे यश, आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 20. म्हणजे जवळजवळ अर्ध्या धावा या यश याच्या बॅटच्या पल्ल्यातून आल्या आहेत. आणि अनुभवी असलेला जांभूलपाड्या संघातून जो नागेश, या संघासाठी खूप काही वर्ष त्याने आपल्या संघाला दिलेले आहेत. आता आमचे समालोचक पाटील खरोखर धावती कॅमेटी जी आपल्या एरियामध्ये पहिली लावली असेल ती म्हणजे तुकाराम मांगेला आणि शांताराम घरत. ती आम्ही खास बघायला जायचो. बोल शांताराम, बोल तुकाराम, ही कॅमेटी फास्ट नारंगीला पाहायला भेटायची. पहिला एकच कॅमेटर असायचा, नंतर ते 2 कॅमेटरचे नारंगी गावातून पहिला आले. बोल शांताराम, बोल तुकाराम, ही सुरेख अशी समालोचक पाहायला भेटायचा. पाहायचा यश, हो हो सुरेख असा पाहायचा. आता मात्र तिथे आणि गडी बाद होतोय. तो पाहायचा कोण गडी बाद होतोय, आणि यश गडी बाद झालेला आहे. महेश, त्याचा आता आपण सुधारणा करूया. आता बोल महेश, बोल संदीप, आपण ही सुरुवात करूया. कारण हा चषक खूप चांगल्या पद्धतीने आहे. कारण जवळपास पाहिलं आपण भरपूर अडचणी आल्या आहेत, पण अडचणीवर मात करणं काळाची गरज असेल, आणि त्या काळावर मात करून, अडचणीवर मात करून हा चषक पुन्हा एकदा नव्याने सुरू झालेला आहे. महेश, काय वाटतंय का ज्या पद्धतीने 3 दिवसामध्ये खेळ झाला आणि आजच्या दिवसामध्ये असं काय घडलं त्याच्यामुळे या चषकामध्ये व्यत्यय येताना दिसत आहेत? अडचणी येऊ शकतात. कारण अडचणी काय येतात, जर घर बांधायला गेलं, त्याची जर वीट कोसळली तर परत वीट टाकायला थोडीशी अडचण येते, पण ते घर छान होते त्याच्याने. आता ही टुर्नामेंट छान होणार 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 यात काय शंका नाही आहे. कारण नुकतंच आपण पाहिलं तर आपला अंडर-19 विश्वकप विजेते कर्णधार आपल्या या मैदानावरती येऊन गेले. या चषकामध्ये त्याने गाठभेट दिलेली आहे आयुष म्हात्रे यांनी. ही स्पर्धा चांगली रंगणार आणि हा मॅच देखील रंगणार. कारण आता विकी गेलाय, विकीकडे माझ्या खास नजर असणार आहे की तो कशा पद्धतीने खेळतोय आता. हो निश्चितच, विकी हा सलामीचा फलंदाज आहे, परंतु आज काही तो उशिरा जातोय. परंतु उशिरा झाल्या कारणाने तो रागाने खेळतोय की कसा खेळतो ते पण पाहायला पाहिजे आपल्या मिळेल. ते पाहूया पुढील बॉलवर काय घडतंय. सध्या चांगल्या पद्धतीने खेळायचा विचार होता, चेंडूला ऑन साईडला उडवण्याचा विचार होता, पण चेंडू त्याच्या बॅटमध्ये आला नाही महेश. हो निश्चितच, कारण गोलंदाजी सुरेख चालू आहे अजित याची, आणि जो शतरक्षक कीपर आहे नागेश, हा कानमंत्र देतोय आपल्या गोलंदाजाला. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटतोय. मैदानाच्या आतमध्ये अजित याची सुरेख चेंडू पाहायला भेटतो. पाहता शतरक्षण काही खराब शतरक्षण महाग पडते की नाही, एकदा पळून करतो पाहिजे आणि गडी बाद झालेला आहे. इथे स्वतःची विकेट त्याने द्यावी लागली. कारण जो फलंदाज आपण पाहिला होता भाविक, याला मला स्ट्राईक जास्त घ्यायची आहे जवळपास, पण अजून त्यांच्याकडे 9 बॉलचा खेळ महेश बाकी होता. ही घाई का केली गेली हा प्रश्न मला देखील पडलाय. 9 ना, आता 3च चेंडू राहिलेले आहेत, कारण हा सामना 3 षटकांचा आहे. हो, हा विसरलो होतो, कारण आता आपण वेल खूप खाला. हो नाही, वेल खाल्ला आणि तुम्ही जेवायला गेले होते म्हणून तुम्हाला समजलं नाही. म्हणूनच आपण हे पाहिलं की 3 षटकांचा मॅच मध्ये 2 बॉलचा खेळ आहे, म्हणून विकी वैती स्ट्राईक एंडवर आलाय. आणि विकी वरतीकडे क्षमता आहे. ती क्षमता अशी पाहायला भेटते की 2 चेंडूमध्ये 12 धावा फटकावण्याची क्षमता त्या विकीकडे आहे. आणि सध्या आमचे हरिचंद्रजी वैते त्यांना अपेक्षा देखील आहे
की विकीने ते बिगिट करावे. समीकरण कसं बघा, हा सलामीचा फलंदाज विकी आहे आणि सलामीचा गोलंदाज अजित आहे, परंतु हा तिसरा षटक टाकतोय आणि हा चौथ्याला उतरतोय. समीकरण चेंज दोन्ही कडे आपण पाहायला भेटते. अपेक्षा आहेत की विकीने त्या 2 बॉलमध्ये 2 सिक्सर मारावे, परंतु आणि मारलेच पाहिजे अशी आशा आहे त्यांची. पाहूया अर्चंद बैतीचा तो मन आहे, मन त्यांचं मन आलेलं आहे की विकीने चांगलं खेळावं, पण हा खेळ आहे अर्चनजी, या खेळामध्ये आपण बोलणं आणि तसं होणं ह्यात जमीन आसमानाचा फरक आहे महेश. निश्चितच मनने काय होणार नाही, मन में जन मांगता है, हे दे तुकाराम मागेला आ रहा है, हे की रन. चांगली जोडीचा उल्लेख केलाय कारण खूप चांगलं नाव सध्या नारंगी गावामधून तुकाराम मांगेला सर कमावत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी त्यांचं कॉमेंट्री ऐकायचं खूप मजा येते. तुकाराम मागेला म्हणजे जर असले कुठल्या मॅचला तर ती मॅच कुठलीही असू दे ती एकदम रोनत मध्ये आणते तुकाराम मागेला. होणार कारण त्या ज्या पद्धतीने ते बोलतात त्यांची शैली आहे आणि एकदम फ्रेंडली आहेत हो, आणि निश्चितच. प्रत्येक खेळाडू त्यांचा तो मानसन्मान घेतोय. पायचा शेवटचा चेंडू पाहायचा मैदानाच्या आतमध्ये आणि ते मात्र गडी पाहायचा, तिथे गडी बाद झालेला आहे. म्हणजे महेश पहिला डाव आपण पाहिला, 18 बॉलचा खेळ संपलेला आहे, 22 धावा फक्त फलकावरती पाहायला मिळाल्यात. म्हणजेच जर जिंकायचं असेल कसरा टीमला तर या 18 मध्ये थांबवायचे 23 धावा आणि जर जिंकायचं असेल वाघोबा जांभूलवाडा टीमला तर त्यांना करायचे आहेत 18 मध्ये 23 धावा. कोण जिंकेल कोण हरेल तत्पूर्वी आपण बोलूया पुढील मॅचचे जे नाणेफेक आहे त्याच्याकडे आम्ही वाटचाल करतोय. आणि थँक्यू, थोडा वेळा आम्हाला सहकार्य केलं, थोडंसं गमती जमती धन्यवाद धन्यवाद आई शिलीवंत मला समोरसाठी संधी दिल्याबद्दल मनपूर्वक आभार मानतोय तुमचं मी. थँक्यू जिथे तुम्हाला आम्ही नंतर संधी देतोय. तत्पूर्वी युवा ग्रुप वाढीव आणि डोंगरपाडा आणि डोंगरपाडा. चला आपण लगेच नाणेफेकीसाठी या. आता डोंगरपाडा टीम आपण आलेले आहात, नाणेफेक केली जाईल आणि तिथे उपस्थित असतील सत्यवान सापणे. आपण पटकन नाणेफेक करून घ्या. 18 बॉलचा खेळ 3 षटकांच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. सत्यवान तुम्हाला आम्ही संधी देतोय, पाठवतो तुम्हाला त्या टॉस बॉक्स मध्ये. कोण बनेगा टॉस का बॉस? सॉरी घासकोपरी आणि आपण पाहतोय जो संघ आपल्याला पाहायला मिळेल डोंगरपाडा, कारण युवा ग्रुप वाढीव टीमला मिळाली आहे बाय मिळाली आहे. आज पाहूया युवा ग्रुप वाढीवचं लक आहे का, आज कसरा टीमचं लक आहे का, आज जांभूलपरा टीमचं लक असेल का. या 2 संघामध्ये घासकोपरी आणि सत्यवान सामने तुझ्या समवेत जो आहे डोंगरपाडा संघ. नक्कीच संदीप या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होता. आदरणीय माननीय श्री सचिनजी पाटील यांना विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. माझ्या समवेत महेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मयूर पाटील ही जोडी श्री गणेश घासकोपरी आणि आर के डोंगरपाडा. सामना हा 3 षटकांचा असेल. नक्कीच आपण महेश पाटील यांना पाहिलंच, एक चांगला समालोचक आहेत, एक चांगली कॉमेडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या मार्फत पाहिलं. तर सचिनजी पाटील या ठिकाणी उपस्थित होताना तर मी नाणेफेकीचा कौल श्री गणेश घासकोपरी आणि आर के डोंगरपाडा यांच्या समवेत. सुमित 11चा कॉल आहे आणि सुमित 11 आलेला आहे. श्री गणेश घासकोपरी संघाने नाणेफेकी कौल जिंकलेला आहे. मान्यवरांना विनंती असेल की त्यांनी मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. सेकंड राऊंडचा सामना आहे, 3 षटकांचा सामना आहे. काय असेल तुमचा निर्णय? शतरक्षण नक्की शतरक्षण सामन्याला सुरुवात आहे. अगोदरच आपल्याला खूप टाइम झालेला आहे, तर नक्कीच चांगलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं तुम्ही. जे नाणेफेकीचं कॉल सुमित यांनी श्री गणेश घासकोपरी संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. फलंदाजीचा मौका आर के डोंगरपाड्याला संघाला दिलेला आहे. संदीप धन्यवाद सत्यवान. चला आपण बोलूया मैदानाच्या दिशेने जिथे महत्वाची मॅच आहे. सेकंड राऊंडची मॅच सुरू आहे. आज दिवस या स्पर्धेचा शेवटचा आपल्याला पाहायला मिळतोय. जी स्पर्धा आज आपण या ठिकाणी पाहतोय ज्याची भरपूर मेहनत आपण पाहिली, जो संघ आपल्याला पाहायला मिळाला सुमित 11 चे सर्व समर्थक आणि आयोजक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहिलाय हा आरुष 11 बनसपाडा 2026चा पर्व 4थं या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम दिवस या 4थ्या पर्वामधील पाहायला मिळत आहेत. पहिला दुसरा दिवस तिसरा दिवस तिन्ही संघ दाखल झालेले आहेत. आजच्या दिवसामध्ये कुठला संघ पुढे येणार, अंतिम 4 मध्ये कोण जाऊन पोहोचणार, 5 संघ दावेदार आहे. एक मॅच नुकता सुरू आहे. दुसऱ्या फेरीत तिथे जांभूलपाडा आणि कसराळी या संघाला आपण पाहू शकतोय. नुकतीच नाणेफेक झालेली आहे, त्यात घासकोपरी आणि नारंगी
या टीमला आपण पाहू शकतोय. युवा ग्रुप वाढीव या संघाला आपण पाहू शकतोय. या 5 संघामधून एक संघ जाईल पुढे आणि तो जाईल या स्पर्धेच्या अंतिम 4 मध्ये. म्हणजे आज या रविवारच्या दिवसामध्ये, आज महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि या आजच्या दिवसामधून तो संघ या स्पर्धेतून खाली आज जाणार नाही. त्याची संख्या कुठली असेल, त्या नंबर कुठला आहे, 1 2 3 4 4 पारितोषिके या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतात. 2 सलामीर अजित आणि नागेश ही जोडी. लक्ष आहे 18 मध्ये 23 धावांचं. 18 मध्ये बनवायचे 23 धावा. 2 सलामी नागेश पाटील आणि अजित पाटील ही जोडी मैदानाची आत पाहायला मिळते. गोलंदाजा जिम्मा जो आहे तो श्रीराम कसले टीम कडून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज जो आहे, गोलंदाजी मार्गावर जर्सी नंबर 63. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला अजितने. एक धाव जरूर एकवटली जाते आपल्याने. आपल्या संघाचं खातं ओपन केलं जाते. युवा ग्रुप वाढीव त्यांचं समर्थन वाढवण्यासाठी प्रकाशजी बोईर वाढीवरून खास आज उपस्थित झालेले. वेलकम प्रकाशजी. तुम्हाला विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती, तुम्हाला विनंती करतोय प्रकाश भोईर या आपण व्यासपीठावरती. एक चांगली व्यक्तिमत्व पाहायला मिळतात. क्रिकेटवरचं भरपूर प्रेम आणि अजूनही 40+ क्रिकेटची आवड त्यांची गेलेली नाही आहे. आणि आज आपल्या टीमसाठी ते प्रोत्साहित करण्यासाठी ऑन साईडला उडवलाय हवेमध्ये बॉल आणि नागेश पाटीलच्या खेळीला लागतोय फुल स्टॉप. विकेट गॉन. जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठाने है माया भवानी. अब सब मर्द मावड़े बड़े खुदार है. अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. अब ये शीश नाजुके तेरी लाज हम डके तेरे शब्द माजक है माया भवानी. थँक्यू डीजी. वेलकम बॅक. सर्वांचं मनापासून आधी स्वागत. प्रकाशजी तुमचं देखील आम्ही वेलकम करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. या आपण व्यासपीठावरती आणि तुमच्या माहितीसाठी आपण पाहिलं तर DBN लाईव्ह चौधरी जर आपला व्यासपीठ आहे कव्हरेज करावं, कारण तिथे व्यासपीठावर हरिचंद्र वैती उपस्थित आहेत. यस खुश आहेत. यस कॅमेरामध्ये कैद केली जाते ती क्षणचित्र. विकेटचं झालंय पतन. 1 धाव 1 विकेट. 2 बॉलचा खेळ संपला गेला. 18 बॉलचा खेळ आहे. जिंकण्यासाठी आपण पाहतोय ते 23 धावांचं लक्ष आहे. कसराळी आणि जांभूलपाडा एका बाजूतील गावं आपल्याला पाहायला मिळतात वैतरणा परिसरातील. आणि आज चांगलं क्रिकेट पण किसन पाडी गेलाय मैदानाच्या आतमध्ये, ज्याने बराच काळ या क्रिकेटमध्ये घालवलाय. आपला अनुभव दिलाय. जेव्हा आपल्या संघाला गरज लागली आहे तेव्हा त्याने चांगली केली आहे. अजून त्याच्या पाठोपाठ आपण पाहिलं तर विजय याला पाहू शकतो. मागच्या मॅचमध्ये विजयाचा शिल्पकार जो विजय ठरला होता अजूनही येणं बाकी आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. अजून एक विकेट मिळण्याचे संकेत. पकडा कॅच आणि जिंका मॅच. थँक्यू. चांगला झेल पकडला गेला. पहिल्या षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं हर्षद याने. आणि यावेळेला आपण पाहिलं तर झेल देखील नजर केंद्रित ठेवली त्या बॉलवरती. पहा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न किसनने केला. हवेमध्ये बॉल होता. चेंडूवरती नजर हर्षदची व्यवस्थितपणे होती आणि शेवटच्या मुवमेंटला आपल्या हातामध्ये त्या चेंडूला बंदिस्त केलंय आणि या फलंदाजाला बाद केलंय. 1 धाव 2 गडी बाद ही स्थिती आहे. आपण पाहतोय वाघोबा जांभूलपाडा टीमची. श्रीराम कसले संघ बरेच गेली 3 वर्ष बऱ्याच ट्रॉफी आणि मागेच आपण पाहिलं जी स्पर्धा होती सपाली या ठिकाणी तिथे प्रथम क्रमांकाचा चषक देखील त्यांच्या नावे होता. मथाणे या ठिकाणी जी झाली होती स्पर्धा. वेलकम कौस्तुभ. मॅच मध्ये रंगत अजूनही आहे पण पहिला आपण आता विराजला मात्र प्राचारित केलं जात आहे. 18 बॉलचा खेळ होता. 23 ची गरज होती. 3 बॉलचा खेळ संपला गेला. 1 धाव झालेली आहे. 2 गडी बाद झालेले आहे. समीकरण पाहायला मिळतं. या मॅचचा सेकंड पडाव सुरू आहे. या मॅचचा श्रीराम कसराळी आणि वाघोबा जांभूलपाडा. ओ चांगला तेज तरार बॉल. गोलंदाजा पाहत आपण हर्षद वैती ऑन फायर पाहायला मिळतोय.
काय गोलंदाजी हाताळली जाते. पहिला चेंडू पहिला पण सिंगल दिली, दुसऱ्या बॉलवर पहिला पण विकेट मिळाला, तिसऱ्या बॉलवर पहिला पण विकेट मिळाला. विकेट बॅटिंगची संधी होती, पुन्हा एकदा आलाय डॉट बॉल. डॉट बॉल जाणार, विकेट येणार, धावा येणार नाहीये, दडपण येणार, प्रेशर येणार. आणि जेव्हा असं प्रेशर येतं, जेव्हा असं दडपण येतं, तेव्हा त्या दडपणामध्ये विकेट जाण्याचे संकेत देखील निर्माण होतात. पाहूया या बॉलवरती काय घडतंय. ओ पुन्हा एकदा तेच तरल बॉल, नाहीये कुठली धाव नाहीये. पंचाकडे पाहतात आशेने, पंच सांगतात की हा आहे चांगला बॉल. सुपर बॉलिंग, 5 चेंडूमध्ये 2 गडी बाद, 2 धावा, 1च धाव फक्त. वाह, काय गोलंदाजी सुरू आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करणारी गोलंदाजी सुरू आहे. समोरच्या संघाला टेन्शन मध्ये आणणारी गोलंदाजी सुरू आहे. हवेमध्ये पण या वेळेला लॉंग ऑफ क्लिअर, विकीच्या डोक्यावरून तो बनला प्रेक्षक आणि गो चेंडू गेला प्रेक्षकांच्या भेटीसाठी षटकार. थँक्यू. 1, 2, 4 124वा षटकार हा पाहायला मिळाला. आणि हा षटकार आल्यानंतर वाघोबा जांभूलपाडा टीमला देखील बरं वाटलंय, कारण जवळपास पाहिलं आपण तर एक षटकाचा खेळ संपला गेला. एक षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा झाल्या त्या 7 धावा आणि विकेट बाद झाले ते 2 धावा. अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 23 धावांचं लक्ष्य आहे आणि 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 मध्ये बनवायच्या जिंकण्यासाठी अजूनही 16 धावा. 12 गेंदों का खेल बचा हुआ है, 16 रन की जरूरत है इस मुकाबले में. अच्छी बल्लेबाजी तो हो रही है लेकिन उससे प्रभावशील अच्छी गेंदबाजी हो रही है. 12 में चाहिए 16. कौन जीतेगा, कौन हारेगा, कौन जाएगा अगले पडाव में पाहायचं आहे, न्यायचं आहे. पण गोलंदाजी मार्गावर आपण पाहिलं तर मिस्टर रोहित वैती, एक अष्टपैलू खेळाडू, श्रीराम कसलायचा आधार स्तंभ रोहित वैती आपल्याला पाहायला मिळतोय. ओ तेच तर बॅकफूट जाऊन खेळ लावून काढलाय. चेंडू जाते लॉंग ऑफ पट्ट्यामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण होत नाही, त्याचा फायदा घेत एका धावेचं परिवर्तन केलं जाते दुसऱ्या धावामध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रणजी अशा धावा घ्यावा लागतील, कारण जर चौकार षटका लागत नसतील तर तुम्हाला सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल. क्रिकेटची जी लाईफ लाईन आहे त्या लाईफ लाईनचा वापर तुम्हाला करावा लागेल, कारण 9 धावा झालेल्या आहेत. अजूनही 14 धावांची गरज आहे. 11 बॉल तुमच्याकडे आहेत आणि 11 मध्ये अजूनही 14 करायचे आहेत. रोहित वैतिया गोलंदाजी मार्गावर आहेत. अजित पाटील आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. विराज पाहायला मिळतोय. नाही, पुन्हा एकदा यावेळेला पाहिला चेंडूला मात्र उचली देत नाहीये. चेंडू खूप तेज निघून जातो. यष्टी किंवा रक्षक आपण पाहतो यष्ट्यांच्या मागे कसले टीम कडून जो आहे मिस्टर सुधीर याला पाहू शकतोय. त्याचा नंबर आहे 11, जर्सी नंबर 1. चांगला अष्टपैलू खेळाडू सुधीर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गावर जर्सी नंबर 45 मिस्टर रोहित वैती. बॉल हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक, विकेट मिळण्याचे संकेत आणि वेस्टांच्या मागे सुधीर करत नाही कुठली चूक. झालं चूक कलेक्शन आणि फलंदाज झाला अजित मैदानाच्या बाहेर. तुझी माझी जोडी जमली ग अशी धक्काच पोरगी. तुझी माझी जोडी जमली ग अशी धक्काच पोरगी. जातोय मैदानाच्या आत विजय, ज्याने आपल्या पहिल्या मॅच मध्ये आपल्या स्वतःच्या हिमतीवर विजय मिळवून दिला. तो वाघोबा जांभूलपाड्याकडून विजय जातोय मैदानात. विजय आणि विराज ही जोडी मैदानाची आहेत. 9 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 9 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही विचार केला आपण तर जवळपास धावांची जी आवश्यकता आहे ती आहे 23 धावांचं लक्ष्य आहे. 23 मधला 9चा प्रवास तर पोचलेला आहे. अजूनही आपण पहिला रिक्वायरमेंट जो आहे 9.33 म्हणजेच या उर्वरित 9 बॉल मध्ये हव्यात त्या एकूण 13 धावा. ओ चांगला बॉल, पुन्हा एकदा उचली घेत नाहीये. एकदम पाहिलं आपण ना तर खूप लो राहिलाय बघा. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता की कुठलाही संपर्क होणार नाही. जेव्हा असे बॉल लो राहतात तेव्हा बॅट्समॅन याच्यात काही करू शकत नाहीये.
त्याला फक्त वेट करावं लागेल आणि फक्त त्या चेंडूला डिफेन्स करावं लागेल. डॉट बॉल निघतोय. रोहित वैद्य याचं कौतुक करेन की 4 चेंडूमध्ये त्याने 1 गडी मिळवता फक्त खर्च केला 2 धाबा. अजूनही 8 बॉलचा खेळ बाकी 8 मध्ये 14 धाबांची गरज आहे. लक्ष आहे 23 धाबांचं. कसलं टीम वाघोबा टीम सर्व समर्थक या मॅचकडे आपल्या पाहतो नजरा केंद्रित केले. 8 बॉलचा खेळ 14ची गरज. ओ पुन्हा एकदा तेच तरल बॉल काही कळलं नाही. पुन्हा एकदा विजय आला पण विजयला 4थ्या क्रमांकावर का पाठवलं 5व्या क्रमांक का पाठवलं मला देखील प्रश्न पडलाय की 1 डाऊनला त्याला उतरायचं होतं कारण 18 मध्ये 23चं समीकरण होतं. पण कधी कधी आपली जे रणनीती आहे कधी कधी चुकतंय. 7 बॉलचा खेळ बाकी 14ची गरज आहे. प्रत्येक चेंडूवर 2 धाबाची आवश्यकता आहे. कोण जिंकेल कोण हारेल हा प्रश्न आपल्या समोर आहे. हवेमध्ये वैभव पाटीलच्या डोक्याला दिली दर्शक आणि चेंडू गेला लॉंग ऑफ पट्ट्याच्या बाहेर. षटकार. थँक्यू. प्रयत्न चांगला केला होता वैभवने पण त्या वैभवच्या अवाक्या बाहेर जाणारा हा बॉल होता. पण जांभूलपणा टीम साठी येणारा हा बहुमूल्य षटकार देखील होता कारण आता 6 चेंडू मध्ये हव्यात 8 धावा. सामना जवळ आलाय. सामना सोपा झालाय. ही मॅच सोपी झाली आहे. हे गणित सोपं झालंय. हे सूत्र 6 बॉलचा खेळ बाकी 8 धावांची गरज. काय घडेल काय बिघडेल कोण जिंकेल कोण हारेल कोण जाईल पुढच्या फेरीमध्ये. TBN लाईव्ह आमचा व्यवस्थितपणे मंच जो आहे तो कव्हर करायचा आहे. सहा बॉलचा खेळ बाकी 8 धावांची गरज. पुन्हा एकदा विजयाचा शिल्पकार. पुन्हा एकदा संकट मोचकाची भूमिका. विजय पटकावेल का. चला मैदानाच्या आत 6 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. शेवटचं षटक कोण हाताळेल विचार त्याच्याकडे देखील आहे. श्रीराम कसले संघाकडून ते महत्वाचं षटक टाकण्यासाठी कुठला गोलंदाज येतो याकडे आमच्या देखील नजरा लागलेल्या आहेत. नजरा या दोन्ही संघाच्या समर्थकाला लागलेल्या आहेत. कसरली जिंकणार की जांभूलपणा जिंकणार. 6 मध्ये हव्यात 8 धावा. पहिला बॉल घेऊन गोलंदाज सज्ज आहे. फुलटॉस आणि चेंडूला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून फेकून दिला जाळून दिला सीमा रेषा पार. षटकार. थँक्यू. विराजच्या बॅट मधून आलाय हा विजयाच्या दिशाने शिक्कामोर्तब करणारा बिग हिट. षटकार. आता 5 चेंडूमध्ये 2 धावा. मी म्हटलं की विजय गेल्यानंतर काय तरी होतंय. विजय नावाचा हा जो खेळाडू आहे जेव्हा त्याच्या टीम मधून तो मैदानाच्या आत उतरतोय ना तेव्हा त्यांच्या टीम साठी चांगली बेनिफिट मिळत आहे. बघा गेला त्याने 6 मध्ये 3 बनवला. विराज आहे. हा बोल बॅक टू बॅक गेम खल्लास. वाघोबा जांभूलपणा टीम श्रीराम कसले टीम वर हावी होऊन हा मॅच जिंकतोय. अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन. बघा मॅच समरी देखील पाहायला मिळत आहेत. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण हेच पाहिलं होतं की जांभूलपणा टीम शेवटच्या बॉल पण गेला नाहीये. इथे देखील विजयचं महत्वाचे 7 होती पण यावेळेला विराज तर कौतुक करेन. त्याने 5 चेंडूमध्ये 18 धावा आणि ते बॅक टू बॅक 2 मॅक्झिमम हिट आणि हा मॅच देखील 7 गड्याच्या मोबाईलमध्ये जिंकलाय. ही महत्वाची बाब आहे जांभूलपणा टीमसाठी. पहिला मॅच देखील त्याने 7 गड्यांच्या